थ्रो डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला. तर तेही निलेश पाटील डेंजर झोन मध्ये होते. तिथे एक महत्वपूर्ण विकेट आले असते. 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 19 धावा. धावा येतील का 19? डिफेन्स केल्या जातील. कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल तेही महत्वपूर्ण टीम मीटिंग घेतली गेली. 6 बॉल आणि 19 ची समीकरण मात्र पाहायला मिळते. 2:31 आता मात्र घड्याळामध्ये झालेत. मैत्रीपूर्वक लढत आहे कारण दोन्ही गाव आदरपूर्वक अगदी माणुसकी जपणारे आपल्याला पाहायला मिळतात. मग नावा असेल आणि जीटी असेल एकमेकांचे चांगले घट्ट ऋणानुबंध आपल्याला पाहायला मिळतात. इथे 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज. या बनल्या जातील का? बरीचशी चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं. त्यांना हरवण्यासाठी नेहमीच तयार राहायचं असतं. आता दोन्हीकडे तशीच जबाबदारी मात्र पूर्ण केली जाईल. 6 बॉल 19 ची गरज. 25 धावफलकावरती आल्यात. 4 विकेट माघारी गेलेत. आता इथून परिपूर्ण मात्र जबाबदारी ऑन स्ट्राईक फलंदाज निलेश पाटील. क्षमता या खेळाडूंकडे. मागील मॅच दोन्ही मध्ये मात्र चांगली फलंदाजी झाली होती परंतु फिरकीचे जादूगार डॉट बॉल आलाय. त्याच्यानंतर पाहायला गेला तर अप्रतिम मात्र बॉल हाताला गेला. डॉट बॉल नंतर मात्र आता निलेश पाटील यांच्यावरती प्रेशर पाहायला मिळेल. इथे फॉर ऍक्शन रिप्ले मध्ये लिझेट खेळाडू आहेत. अनुभव आहे त्यांच्याकडे. फिरकीचे जादूगार. हात बरोबर वळवण्याची क्षमता. पडल्यानंतर अगदी वाईड यॉर्कर अगदी बाहेर जाताना पाहायला मिळालं. यष्टीरक्षकही सांगतायत गोलंदाजी कोणत्या दिशेने करायची परंतु हा बॉल आलाय. अगदी समालोचन कक्षाला गवसणी घालणारा आधी जेथे टीम मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करणारा येतोय हा मात्र खणखणीत षटकार. एका षटकारानं समीकरण मात्र बदलले गेलेत. आता मात्र येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 4 बॉल 13. 2 षटकार 1 धाव की 3 चौकार इथून मात्र पाहायला मिळतील. 1 धाव असं बरीचशी समीकरण मात्र पाहायला मिळतील. इथे 4 बॉल आणि 13 धावांची गरज. का मॅच बनवली गेली अफलातून क्रिकेट. आज आमदार चषक 2025 आणि या हवी तशी मात्र मॅच बनली गेली. क्रीडा रसिक सुद्धा अजूनपर्यंत आनंद घेताना मात्र पाहायला मिळतात. इथे त्यांचंही करूया मात्र सहर्ष स्वागत. 4 बॉल 13चं समीकरण. 31 धावा धावफलकावरती लागल्या जातात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गौतम गायकवाड यांना पाहतोय. वाईट बॉल आला इथे. आता मात्र इथून 12चं समीकरण आणलंय. 2 षटकार येतील का? किरून 3 चौकार 3 चौकार 2 षटकार 2 षटकार 3 चौकार. 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. मॅच बनले गेले. ध्येय उंच असले की झेप देखील उंच घ्यावी लागते. 4 बॉल मध्ये 12 बनवायचे आहेत. क्रुशियल मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी फटका खेचून काढला पाहायला गेलं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मात्र बॉलला अडवला गेला. एकदा मात्र कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न मात्र केला जाईल. बॉल स्किड झालाय तोपर्यंत 2 धावा येते मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. ओ हो थोडासा खराब थ्रो आणि त्याचा मात्र परिपूर्ण मात्र इथून फायदा उचलला गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 34 धावा. आता विजयासाठी येणारे बॉल असणार आहे ते 3 आणि 10 धावांची गरज. शुभ सन्मान येथे मात्र घेतला जाते. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा समुद्र आवाज आपण ऐकलात आणि आपण पाहायला गेलं तर रतन बुवा सारख्या मात्र इथून स्पर्धेमध्येही त्यांचा आवाज आपण ऐकतोय. मराठीचं तंत्रशुद्ध उत्तम आवाज. आवाजातील बाज आणि बाजातील तेज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आदरणीय दीपक पाटील सर पलसफे यांचा इथे शुभ सन्मान घेतला जातोय. समुद्र वाणीनं या स्पर्धेला आज वेगळी झलाली प्राप्त करून दिली. आपल्या उत्तम मराठीनं आणि या मराठीतील अनेक अलंकारिक शब्दानं आज माजी खासदार आमदार व दोस्ती चषक 2025 मध्ये इथे मात्र पाहायला मिळालं आणि शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातो. थँक्यू सर आपण इथे आलात आणि मनापासून आपले आभार. अगदी आपला वेळात वेळ बिझी शेड्यूल मधून एक दिवस आपण आज माजी खासदार आमदार व दोस्ती चषक यासाठी दिलं त्याबद्दल मनापासून आभार. जाऊया मॅच कडे आणि हा 4 धावा मात्र त्यांना पाहायला मिळाल्या.
वाईटच्या 22च्या मात्र इथून या 4 धावा. आता येणारे मात्र इथून बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. दुलायमान स्थितीमध्ये मात्र हा सामना पाहायला मिळतोय. अस्थिर, चंचल, डुलमूल, झुलता हुआ, हिलता हुआ, संशयात्मक, जबरदस्त बॉल. 2 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज. हा फटका चांगला पाहायला मिळाला. गॅप शोधून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचला. उचलला, फेकी केली गेली. तोपर्यंत धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 2 धावा. आता विजयासाठी 1 बॉल आणि 4 धावांची गरज. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जितो आहे जिते की मात्र इथून नावा की जितो आहे जिते. अफलातून सामना अगदी मंत्रमुग्ध करणारा मात्र हा सामना पाहायला मिळतोय. 1 बॉल मध्ये आता बनवायच्या 4 धावा. करो या मरो. आतापर्यंतचा सर्व उत्कृष्टाच्या रात्रीतील सामना पाहायला मिळतोय. जो जिंकेल तो मात्र अगदी कमीत कमी 25,000 रुपयाचा मानकरी या स्पर्धेमधील ठरेल. एका ट्रॉफीचा मानकरी ठरणार आहे. 25,000 रुपयाच्या कमीत कमी 25,000 रुपयाची मॅच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये साठी मात्र आपण पाहायला गेलं तर पुढे पाऊल टाकण्याची सुवर्ण संधी इथे मात्र पाहायला मिळते. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000 आणि पंचम क्रमांक 25,000. म्हणजे तुम्ही का जर हा सामना जिंकलात तर या 5 क्रमांकापैकी 1 क्रमांक तुमच्या नावावरती जाईल. मॅच अफलातून आहे. 1 बॉल आणि 4 धावांची गरज. आतापर्यंत चांगली फलंदाजी मात्र ज्या फलंदाजाने केलेली आहे तोच फलंदाज ऑन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळत आहेत. थोडासा वेळ घेतला जातोय. इथून मात्र पाहायला गेलं तर अगदी धाकधूक इथे मात्र पाहायला मिळेल. आज अफलातून खेळ इथे मात्र पाहायला मिळते. दोन्ही संघ सांगतायत संपलो नाही, संपणार नाहीस आणि फसलो नाही, फसणारही नाही. कितीही येऊ द्यात अडथळे या सगळ्यांवरती मात करून आम्ही मात्र इथून जिंकण्याची मात्र इथून इच्छा प्रकट करत आहोत. चला इथून टीम नावा आपल्याला विनंती करणे की अतिरिक्त वेळ इथे घेऊ नका. आयोजकांकडून सूचित करण्यात येतोय. 1 बॉल 4 ची गरज. मॅच बनली गेली. अफलातून क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मात्र पाहायला गेलं तर या मॅचला बनवलं गेलं. निलेश पाटीलला 11 बॉल आणि 15 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. 40 धावा धावफलकावरती जिते टीमच्या मात्र पाहायला मिळतात. आणि इथून षटकार हे मात्र 100 या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 99 चौकार या स्पर्धेमध्ये आत्ताच्या रात्रीपर्यंत पाहायला मिळतात. 1403 धावा आतापर्यंत मात्र या स्पर्धेमध्ये फलंदाजांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. का मॅच आहे. 109 विकेट ही मात्र आपल्याला गोलंदाजांच्या गोलंदाजीमधून येताना पाहायला मिळाले. 1 बॉल आणि 4 धावांची गरज. 1 बॉल 4. क्या मैच बनले गेले. आज अपने ख्वाब को मैं सच में बनाना चाहता हूं. दूर की इस कल्पना के पास जाना चाहता हूं. कोण जिंकेल. हे स्वप्न कोण साकार करेल. कोणत्या गावाला स्वप्न इथे मात्र साकार करण्याची सुवर्ण संधी मिळेल. गोड स्वप्न पाहण्याची आजच्या रात्रीमध्ये कोणत्या संघाला संधी मिळेल. नावा गाव की इथून मात्र जिते गाव. एका बाजूला पाहायला गेलं तर पेन तालुक्याची टॉप टीम आपण पाहायला गेलोय जितो आहे जिते. तर दुसऱ्या बाजूला आज उल्वे निवड मधील मात्र ही टीम ध्रुवीत कियांश निरीशा 11 नावा टीम ही मात्र खेळताना पाहायला मिळते. नावा की जिते. कोणता संघ जिंकेल ते पाहणं गरजेचं. सर्वात मोठे यश हे खूप वेळा सर्वात मोठी निराशानंतर मिळतं असं म्हटलं जातं. तिथे पाहायला गेलं तर बाईच्या स्वरूपामध्ये चौकार आला. चौकारात समीकरण मात्र बदलली गेलीत आणि समीकरण बदलली गेलीत. आता समीकरण पाहायला गेले तर मॅच मध्ये 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात. मावळत्या सूर्याला नाहीये. तुम्हाला इथून उगवता सूर्य बनावा लागेल. उगवता सूर्य मात्र इथून कोण बनेल आणि कोणता खेळाडू बनेल ते पाहणं गरजेचं. रोशन पाटील आणि इथून मात्र गोलंदाजी मार्गवरती गौतम गायकवाड. रिव्हर्स अटॅक केलाय. हा बॉल चाललाय सीमा रेषा पार 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 आणि विजय झालाय. चंद्रकांत स्मृती. जीतो आई जीते टीम. कॉंग्रॅच्युलेशन. जीतो आई जीते टीम. सेलिब्रेशन सेलिब्रेशन. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे. तो निश्चय मात्र इथून जमून आणलाय. हे देवा मला खूप आव्हानं दे आणि मला पेलण्याची प्रचंड शक्ती दे. ती पेलण्याची प्रचंड शक्ती आपण पाहायला गेल्यात फलंदाज निलेश पाटीलला घेते स्वतःवरती आणि हा सामना जिंकून दिलाय. या स्पर्धेतील एका ट्रॉफीचा मानकरी ठरताना पाहायला मिळतोय. संघ आहे आजच्या रात्रीतील चंद्रकांत स्मृती जितो आई जिते टीम. सरपंच एलईडी टीम स्टंप घेऊन यायचा प्लीज.
बॅट्समन चला स्टंप इकडे आणायचे. एलईडी आहेत, खूप महागडे आहेत आणि आम्हाला 5 दिवस ते वापरायचे आहेत. तर थँक्यू प्रतीश पाटील सर आणि त्याचबरोबर सर्व आयोजक कमिटी. अगदी प्रतीश पाटील सरांनी नोव्हेंबरमध्येच मला सांगितलेलं स्पर्धा येणार आहे तुमची एक दिवस, त्या म्हणून आणि आज आम्हाला तुम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने बोलवलं त्याबद्दल अगदी मनापासून तुमचा आभार आम्ही व्यक्त करू. थँक्यू व्हेरी मच. इथे बोलण्याची, चालण्याची आणि समालोचन करण्याची संधी दिली तीही आज आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपक पाटील सरांबरोबर. थँक्यू व्हेरी मच. आणि या स्पर्धेला मी पूर्ण विराम देतोय आणि ही स्पर्धा संपण्याच्या अगोदर सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि या स्पर्धेतील सामनावीर शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर हरीश गावण हे नाव सामनावीरासाठी मात्र या मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत होता, पण तो हा चौकार ठोकलाय आणि त्याच्यानंतर मात्र वन मॅन आर्मी. यस, डेफिनेटली पाटलाचा पोरगा निलेश पाटील मॅन ऑफ द मॅच. यस प्लीज या मॅन ऑफ द मॅच इथे मात्र घेण्यासाठी. थँक्यू. चला तत्पूर्वी आपण सन्मान घेतो. आजच्या रात्रीमध्ये उत्तम असं समालोचन ज्यांनी केलं ते अर्थातच रुपेशजी पाटील सर, ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल त्यांना मी विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा.